महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक काढलेलं तो दिनांक 12 ऑगस्ट 2026ला. त्याचा विषय असा बघा, भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन समारंभ शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026. आपण शासन परिपत्रक हा या ठिकाणी भरपूर मोठा आहे, तर आपण याला शॉर्टकटमध्ये समजून घेऊया. या ठिकाणी आपला भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन कसा साजरा करायचा आणि ध्वजारोहण कसं करायचं आणि गीत कसं क्रमानं घ्यायचं या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगणार आहे. 15 ऑगस्ट 2026 संदर्भात 12 ऑगस्ट 2026ला हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 15 ऑगस्ट 2026 रोजी सादर होणाऱ्या 80व्या स्वातंत्र्य दिन समारंभाच्या आयोजनाबाबत जारी केले आहे. यात दिलेल्या मुख्य सूचना आणि खालीलप्रमाणे आहेत. मुख्य मुद्दे आणि सूचना. ध्वजारोहण आणि वेळ. मंत्रालय मुंबई. माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण होईल. पुणे. माननीय राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. वेळेची अट. मुख्य शासकीय ध्वजारोहण सकाळी 9:05 वाजता सर्व ठिकाणी एकाच वेळी होईल. त्यामुळे सकाळी 8:35 ते 9:35 या वेळेत इतर कोणत्याही शासकीय निमशासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करू नये. तो सकाळी 8:35 पूर्वी किंवा 9:35 नंतर करावा. गायन आणि शिष्टाचार हे आपल्यासाठी सर्वांसाठी शाळेसाठी महत्त्वाचं आहे बघा. गायन आणि शिष्टाचार. ध्वजारोहणाच्या वेळी प्रथम सावधान स्थितीत वंदे मातरम, त्यानंतर ध्वजास वंदन करताना राष्ट्रगीत म्हणजे जनगण मन आणि त्यानंतर राज्यगीत म्हणजे जय जय महाराष्ट्र हा जो गीत म्हणतो आपण बघा. म्हणजे आपण जो गीताचा क्रम आहे, सर्वात अगोदर आपल्याला वंदे मातरम घ्यायचं आहे, नंतर ध्वजाला वंदन करताना राष्ट्रगीत घ्यायचं आहे, राष्ट्रगीत झाल्यानंतर राज्यगीत घ्यायचे. राज्यगीत झाल्यानंतर तुम्ही झेंडागीत घेऊ शकता आणि घोषणा देऊ शकता. उपस्थितांना राष्ट्रीय पोशाख परिधान करावा. इतर उपक्रम आणि सजावट. शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी. तसेच ऐतिहासिक किल्ल्यावर उदाहरणार्थ रायगड, सिंहगड, शिवनेरी इत्यादी राष्ट्रध्वज उभा राहावा. शाळा महाविद्यालयामध्ये वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वृक्षारोपण आणि देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करावे. 15 ऑगस्ट 2026ला. निमंत्रित स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, शौर्य पुरस्कार विजेते आणि स्थानिक मान्यवरांना सन्मानाने निमंत्रित करावे. आचारसंहिता लागू असल्यास कार्यक्रमाचा वापर राजकीय व्यासपीठासारखा होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि भाषणामध्ये राजकीय आशय नसावा. अशा प्रकारचं या ठिकाणी 12 ऑगस्ट 2026ला 15 ऑगस्ट 2026 स्वातंत्र्य दिन कसा साजरा करावा या ठिकाणी 12 ऑगस्ट 2026ला शासकीय परिपत्रक म्हणजे महाराष्ट्र शासन निर्णय या ठिकाणी निघालेले आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.